नकाशा. हा धड्याचा संकल्पना नकाशा आहे. आज माहितीचा अधिकार घटनेत 2 मूलभूत अधिकारांतर्गत मान्य केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जगण्याचा अधिकार. कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला सरकारी आदेश, अहवाल, सल्ला, लॉगबुक, नोंदवही, नियम आणि कायदे, उपस्थित यादी इत्यादी कागदपत्रे मिळवू शकतात. माहिती मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तीला कागदपत्रांच्या प्रती बनवण्यासारख्या खर्चासाठी थोडी रक्कम द्यावी लागू शकते. परंतु जर माहिती मागणारी व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील BPL असेल तर त्याला किंवा तिला रक्कम देण्याची आवश्यकता नाही. कायद्यात असेही नमूद केले आहे की प्रत्येक सरकारी कार्यालयात या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी एक अधिकारी असावा. त्याला किंवा तिला माहिती अधिकारी म्हणून ओळखले जाते. माहिती अधिकार अधिकारी असला तरी आणखीन एक वैयक्तिक अपीलीय अधिकारी असतो जो योग्य कारवाई केली जाईल याची खात्री करेल अशी अपेक्षा असते. शिवाय राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर एक स्वतंत्र माहिती आयोग असावा. माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला लोकांनी विचारले नसतानाही काही माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करणे बंधनकारक आहे. बहुतेक सरकारी विभागांच्या वेबसाईट्स माहिती अधिकार या स्तंभाखाली त्यांच्या संस्थांच्या मूलभूत पैलूंबद्दल माहिती देखील देतात. माहिती अधिकार स्तंभाखाली राहणीमान सुधारण्यासाठी हक्कांचा दृष्टिकोन. गरीब लोकांना चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे. गरीब लोक चांगले जीवन कसे जगू शकतात हे तेव्हाच घडू शकते जेव्हा कायदे केले जातात आणि सरकार कल्याणकारी योजना राबवते. आपल्या सरकारने सुरू केलेले काही गरिबी निर्मूलन कार्यक्रम आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनरेगा, जी प्रत्येक कुटुंबाला वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी देते. सार्वजनिक वितरण व्यवस्था PDS, दारिद्र्य रेषेखालील लोकांना अन्न सुरक्षा सुनिश्चित करते. त्यांना आवश्यक अन्नपदार्थ नियमितपणे मिळू शकतात.
आणि गरिबांचे पोषण मानक देखील राखले जातात. मुलांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार. RTE कायदा 2009. स्वातंत्र्य चळवळीचे नेते गोपाळकृष्ण गोखले यांनी 1911 मध्ये ब्रिटिश वसाहतवादी सरकारकडे देशातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी कायदा करण्याची मागणी केली. ब्रिटिश सरकारने मान्य केले नाही आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही असा कायदा मंजूर झाला नाही. अखेर 2002 मध्ये संसदेने शिक्षणाला मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली. शिक्षणाला मूलभूत अधिकार देणारी संविधानातील 86वी दुरुस्ती 2002 मध्ये मंजूर झाली. शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीत असे म्हटले आहे की राज्य 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना ते ठरवू शकतील अशा कायद्याद्वारे मोफत आणि सक्तीचे शिक्षण देईल. हा कायदा अखेर 2009 मध्ये मंजूर झाला आणि त्याला मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा 2009 अंतर्गत मुलांचा हक्क असे म्हणतात. RTE कायदा घोषित करतो की 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. राज्याने सर्व परिसरात पुरेशा शाळा बांधल्या पाहिजेत. योग्यरित्या पात्र शिक्षकांची नियुक्ती करावी आणि दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व तरतुदी कराव्यात. शिक्षणाने मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला पाहिजे आणि बालमैत्रीपूर्ण पद्धतीने उपक्रमाद्वारे शिक्षण घेतले पाहिजे असेही त्यात म्हटले आहे. मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिले पाहिजे असेही त्यात म्हटले आहे. तसेच मुले भीती आणि मानसिक आघातापासून मुक्त असावीत. त्यांना त्यांचे विचार मुक्तपणे व्यक्त करता आले पाहिजेत.